नमस्कार, कांचन्स किचनमध्ये आज मी बनवणार आहे चवळीची वाल। वाल ही पहा मी घेतले, धुवून घेतले छान। चला आपण आता कट करू। असे कट करून घेऊ सर्व। पहा मी कापून घेतले, झालेत आपल्या। आता आपण बघू मसाले। आपल्याला लागणार आहे मोहरी, जिरं, कांदा घेतलाय मी एक बारीक चिरून, लसूण घेतले चिरून घेतले बारीक, लाल तिखट, मीठ चवीनुसार टाकायचं आहे, हळद, धने पावडर, शेंगदाण्याचं कूट घेतलंय, टोमॅटो, कोथिंबीर लागणार आहे बारीक। मी तेल टाकून घेते। मी मोहरीचं तेल वापरले। तेल थोडं गरम होऊ द्या। मोहरी टाकून घेते, जिरं टाकते, लसूण टाकते, लसूण लालसर होऊ द्या। मोहरीच्या तेलामुळे आपलं कोलेस्ट्रॉल वगैरे वाढत नाही। मोहरीचं तेल हे गरम असते आणि ते थंडी चांगलं असते। आपण आता कांदा टाकून घेऊ। तो पण छान भाजून घेऊ। आता आपला कांदा झालाय, टोमॅटो टाकून घेऊ। घेते हळद टाकून घेते, लाल तिखट टाकते, धने पावडर टाकते, छान असं हलवून घेते। चवळीची वाल ही छान खायला लागते। सोपी साधी पद्धत आहे छान। वाल टाकून घेते आता। हलवून घेऊ। आपण मीठ टाकू चवीनुसार। आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं, वाफेवर घ्यायचं आहे शिजवून भाजीला छान। थोडासा पाण्याचा हबका मारू। झाकण ठेवून देऊ। मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे भाजीला। थोडं भाजीला हलवून घेऊ। पहा पाच मिनिटं अजून ठेवून घेऊ।
व छान आता आपली भाजी शिजायला झाले. थोडी शिजू दे, झाकण ठेवू. हा झाले. आता थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून घेते मी, थोडंच टाकते. कोथिंबीर टाकून घेते. आपली भाजी तयार झाले. गॅस बंद करते मी. थोडा ओल्या खोबऱ्याचा किस टाकते. बघा आपली भाजी तयार झाली. आता आपण काढून घेऊ. तर मी काढून घेते प्लेटमध्ये. पहा आपली चवळीची वाल तयार आहे. खायला छान लागते. तुम्ही पण अशा प्रकारे बनवून पहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.